उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी आजपासून राज्यभरातील शाळा सुरू करण्यात आल्या। त्यामुळे नवा डबा, नवे दप्तर, नव्या वह्या आणि नव्या पुस्तकांसोबत विद्यार्थी पालकांसोबत शाळेत पोहोचले। प्रत्येक शाळेच्या वतीनं मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत करण्यात आलं। कोणी साखर पेढ्यांचं वाटप केलं तर कोणी वाजत गाजत लेझिम खेळत स्वागत केलं। अनेक महिन्यांनंतर मित्रमंडळींना भेटण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जाणवत होती। शिये इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शासनाच्या निर्णयानुसार नवीन पाठ्यपुस्तकं आणि जिलेबीचं वाटप करण्यात आलं। इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेल्या सर्व नवागतांचं स्वागत जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी आदरणीय माननीय SK यादव साहेब यांच्या शुभ हस्ते त्या नवागतांना पुष्पगुच्छ, पाठ्यपुस्तकं आणि शासनाच्या नियमानुसार आज या मुलांना गोडधोड करण्याच्या निमित्तानं जिलेबीचं वाटप करण्यात आलं व त्याच पद्धतीनं शाळेतील सर्व मुलांना पाठ्यपुस्तकाचं इयत्तावार वाटप करण्यात आलं। कोल्हापूर शहरातील प्रायव्हेट हायस्कूलमध्ये सुद्धा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्तानं विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन हलगीच्या गजरात त्यांचं साखर पेढे वाटून स्वागत करण्यात आलं। या प्रसंगी विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचं वितरण करण्यात आलं। नवीन विद्यार्थी, शिक्षक यांचा याप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन अरुण डोंगरे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। जरगनगर इथल्या महानगरपालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिरमध्ये मुलांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर फुग्यांची सुंदर कमान बांधण्यात आली होती। विद्यार्थ्यांचं औक्षण करून साखर पेढे वाटून आणि त्यांच्यावर अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांकडून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आलं। यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका नीता ठोंबरे यांनी आपल्या मनोगतातून शाळेवर पालकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले। जवाहरनगरमधील शाळेत गुलाब पुष्प देऊन आणि मोनोरेलमधून फेरफटका मारून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी विद्यार्थ्यांबरोबर पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कसबा बावड्यातील कैलासवासी यशवंतराव भाऊराव पाटील विद्यामंदिरमध्ये प्रभात फेरी काढून शैक्षणिक आणि पर्यावरण जनजागृती करण्यात आली। या ठिकाणी प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचं औक्षण करून आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं। यावेळी DY पाटील मेडिकल कॉलेजचे रजिस्ट्रार डॉक्टर विश्वनाथ भोसले, मुख्याध्यापिका छाया हिरुगडे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते। दी न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित विनयकुमार मदन मोहन लोहिया कर्णबधीर विद्यालयात सुद्धा मोठ्या उत्साहात आणि आनंदात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। शाळेच्या अंगणात फुलांचा सडा टाकून सुंदर रांगोळी काढून वाद्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। संस्थेचे सेक्रेटरी प्रभाकर हेरवाडे आणि मुख्याध्यापक उदय राऊत यांच्या हस्ते मुलांचं गुलाब फूल देऊन स्वागत करण्यात आलं। एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्यात आणि शहरात शाळेचा आजचा पहिला दिवस सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी संस्मरणीय ठरला।